श्री स्वामी समर्थ। जीवनाचा एवढा विचार करू नका। ज्याने जीवन दिलं त्याने काहीतरी विचार केलाच असेल। विनाकारण कुठल्याच गोष्टी घडत नाहीत। विनाकारण आपण लोकांना भेटत नाही। आपल्याला काहींकडून धडे मिळतात तर काहींकडून ज्ञान मिळते। कोणाला दुःख देऊन सुखाची इच्छा करू नका आणि एखाद्याला क्षणभरही आनंद दिला तर दुःखाची चिंता करू नका। जेव्हा वेदना आणि कडू शब्द दोन्हीही सहन होऊ लागतात तेव्हा समजून घ्या की जगणे आले। कोण काय करतंय, कोण कसं करतंय, का करतोय, ह्या सगळ्यांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितकेच आनंदी व सुखी राहाल। तुम्ही हसत राहिलात तर जग तुमच्यासोबत आहे, नाहीतर डोळ्यात अश्रूंना देखील जागा नाही। आयुष्यामध्ये जे घडते ते कोणत्या ना कोणत्या कारणाने घडते। तो एकतर तुम्हाला काहीतरी बनवतो किंवा काहीतरी शिकवतो। तुटणं, पिसणं किंवा शेवटच्या क्षणापर्यंत पिळणं हे उसापेक्षा चांगले कोणास ठाऊक आहे की गोड होण्यात किती नुकसान आहे। जेव्हा कोणी आपले मन दुखवतं तेव्हा आपण गप्प बसलेलंच बरे, कारण त्यांना आपण उत्तर देत नाही, त्यांना काळच उत्तर देते। आंधळे, मुके, बधीर होऊनच आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत राहा। इथे इतके रिकामे लोक आहेत की ते स्वतः काही करणार नाहीत आणि जे काही करतात त्यांना ते काही करू देणार नाहीत आणि त्यांचे मनोबल देखील भंग करतील असे लोक येथे आहेत। लोक तुम्हाला एका छोट्या गोष्टीसाठी सोडून जातात आणि परमेश्वर तुम्हाला थोड्या प्रार्थनेने तुमचा हात धरून ठेवता। स्वामी म्हणतात, तुम्ही कर्माला घाबरा, देवाला नाही। एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही। हेच अटळ सत्य आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।